अशा तऱ्हेने आपण नवीन ट्रिपला चाललो आहे आणि ऑफिस मंडळींबरोबर आपण बांदाला चाललो आहे. बांदा नियर टू थोडा मार. तर हे ब्रिजवर आपण आहे सध्या. म्हणजे ब्युटिफुल व्ह्यू आहे सध्या. धारगाळा चाललो आहे. बांद्याला नाश्ता चांगला मिळणार आहे म्हणून बांद्याला घालूया. तर इथं जे हे आजचा टॉपिक आहे. म्हणजे आता सुरू झाला आहे. जोपर्यंत नाश्ता होत नाही तोपर्यंत हाच टॉपिक राहील की नाश्ता कुठे करायचा. तुमच्या दोघांचा तर नाश्ता करायचा का नाही हे टॉपिक आहे. ते आम्ही नाश्त्यासाठीच फक्त बांद्या गावात निघाले. आता असं वाटत आहे की आपण जाणार, नाश्ता करणार आणि परत येणार. आम्ही नाश्त्यासाठीच निघालेलो आहे. म्हणजे पुढं सांगाय बरं वाटतं ना की बांद्याला नाश्ता, म्हणजे नाश्ता करायला बांद्याला गेलो होतो असं काहीतरी करायचंय. त्यामुळे आपण चाललो आहे. आम्ही गोव्याला असताना, पणजीला असताना महाराष्ट्रात नाश्ता करायला गेलो, म्हणजे आउट ऑफ स्टेट नाश्ता करायला गेलो असं होणार. परत आलो. तसे आमच्यासारखे मोठे मोठे लोक असतात ते असं म्हणजे आउट ऑफ स्टेट वगैरे जाऊन नाश्ता वगैरे करतात. हा जोक होता, सिरियसली घेतला. आवरलात का? आम्ही निघालो. आम्ही मिळू तुम्हाला फक्त एक 5 मिनिटं एक्स्ट्रा टाइम लागणार आहे आणि इकडून गेलो तर 2-2.5 किलोमीटर कमी पडणार, इकडून 2-2.5 किलोमीटर जास्त पडणार एवढं. तरी 5-5 मिनिटाचा हिशोब लावायला सुरू आहे. आमची मंडळी त्यात एकदम पारंगत आहे. आम्ही दोघे साहेब लोक मागे बसलेलो आहेत आणि आता पुढचं वाक्य बोलायचं राहते. महाराष्ट्राची GDP वाढावी म्हणून आम्ही महाराष्ट्रात जेवायला चाललो आहे. कारण महाराष्ट्राच्या इकॉनॉमीत कंट्रीब्यूट करायचं आपल्याला, त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात चाललो आहे. चला, गोव्यात तर तसंही कधी नाही. दररोज गोव्यातच राहतो. गोव्यात मित्रांसोबत ट्रिपला आल्यावर कसिनो इकडे तिकडे सगळीकडे जाऊन होताच. तर सध्या महाराष्ट्रात परत थोडी भर पडावी महाराष्ट्राच्या GDPत, म्हणून आम्ही महाराष्ट्रात बांदा इथे नाश्ता करायला चाललेलो आहे. यू गाइस, यू बडे लोक बडे सोच. गुगल मॅपवर दोन्ही रस्ते टाकून पहा. जर कोणतं गुगल मॅपवर दोन्ही रस्ते टाकून पहा. हा बघा, हा डोंगर तिने स्वतः निर्माण केला आहे शहरात हायवे तयार करण्यासाठी. म्हणजे हायवे तयार करण्यासाठी डोंगर तयार होतो. म्हणजे असं ब्युटिफुल लोकेशनला आपण ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. जेवण दत्ताकडे असणार आहे. ये ब्रो.
नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे महाराष्ट्र गोवा बॉर्डर घावणे चटणी आणि उसळ खायला. आणि सुहासच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब आणि तो घंटा वाजवा. म्हणजे सर जे ते म्हणले ते. अशा तऱ्हेने घावणे चटणी आपण खाणार आहे आत्ता थोड्याच वेळात. ऑर्डर केली आहे. लेट्स सी. घावणे आलेले आहेत तरी सर्वांनी सुरू केलेले आहेत. तुटून पडलेले आहेत घावण्याने. तरी हे आहे घावणं. वा वा एकदम स्वाद आ गया. बहुत बढ़िया. ते तुम्हाला भेटू नंतर. आधी आपण नाश्ता चटणी एक नंबर आहे. त्यानंतर नाही ते पण ते तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण ते माझ्या पोटात जाणार आहे. फुल पोटभर देतले, वाईट वाईट नाही असा थोडा घ्या घ्या म्हणा, पूर्ण भरून पोटभर घेत खा, पोटभर खा. झालं. पोटभर खावता, प्रेमान देतले प्रेमान खावता. आपण दत्ताभाऊच्या घरी पोचलो आहे. एकदम प्रॉपर टिपिकल कोकणाचे घरासारखे घर आहे. मस्तपैकी एकदम कोकणची वाइब येत आहे. लिव्ह अ ट्रेल. दत्ताभाऊ आलेले आहेत. दत्ताभाऊ पावले आलेले आहेत. क्या चल रहा होगा. आम्ही दत्ताजींचं हाजमुलाने स्वागत केलेलं आहे. आता आम्ही इथूनच निघणार आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशन साठी. बांद्यात आम्ही एकदम मस्त घावणे, जी फॉर घावणे आणि जी फॉर पार्लेजी खाल्लेलं आहे. आता यानंतर आम्ही इथनं निघणार आहोत आमच्या हिडन जेम कडे. आतापर्यंत मिशन पॉसिबल होतं, आता मिशन इम्पॉसिबल सुरू झालेलं आहे. गो समवेअर अँड लिव्ह अ ट्रेल असं काय तर कोट वगैरे लिहितात तसं टाईपचं काय तर होईल. इथे 4-5 घरे आहेत एकदम असं पूर्ण आतमध्ये आणि एकदम टिपिकल बघू शकता. ही टिपिकल कोकणातली घरं वगैरे आहेत मस्तपैकी. एकदम पूर्ण अशी घनदाट झाडी आहे. त्या झाडीमध्ये आहे दत्ताभाऊचे घर. लोक येऊ तर वेळ लागतो. तर इथं मांजराचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात खूप लोक बिझी आहेत. माणसांना व्हिडिओ रेकॉर्ड करताना व्हिडिओ रेकॉर्ड करावा, डान्स करू नये. दत्ता बॅट काय तुझी. हे तर बॅट घेतले आणि वाटते काय तर होणार. डॉगिश भाई आलेले आहेत अशा तऱ्हेने. अशा तऱ्हेने क्रिकेट सुरू आहे. ते इकडे वेगळं काहीतरी सुरू. चला आता मी जरा क्रिकेटचा ट्रायल घेतो. 17-18 सिक्स मारतो. इकडे आता मेंबर बदललेला आहे. मांजरावर अतिप्रेम चाललं आहे.
त्याचे ते ड्रिल सांगतात ना हँगिंग बॉलचे. पुढची सीट जरा पाठीमागे घेऊन तिथे. तरी सर्व सामान आता भरलेलं आहे आणि आपण चाललेलो आहे आपल्या मेन वॉटरफॉलला. आम्ही सगळ्या दारू गोळा घेतलेला आहे. आता आम्ही चाललोय मिशनवर. चला. हा व्लॉग सुरू आहे येणार अरे मस्तपैकी व्लॉग व्लॉग येणार आहे आपल्याला. आणि ए जरा व्यवस्थित पोच द्या रे, व्यवस्थित पोच द्या. कसा आहे कोल्हापूरचा डबेवाला इकडे नंतर कर जो व्लॉग. एकसारखा एवढा सुरू घेऊन काय करायचं. सगळं ठेवणार फक्त तेवढं चालतं रिपीट बाकी सगळं दिले मी येते त्याच्यावर मेन. तर मंगेश सर अशा तऱ्हेने व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. ओपन करा की काय डबा जा. काय रे काय अरे काय अरे रावण पण असा नव्हता रे, रावण पण असा नव्हता. रावणचा भाऊ पण असा नव्हता, म्हणजे जो कुंभकर्ण होता ना तो पण असा नव्हता. हाँ एडिट कर दो, ये एडिट कर दो. ये एडिट नहीं होगा, माल आहे ना हमारा जो असली मिलेगा. तरी आपण न्यूझीलंड मध्ये आलो आहे. काय बोलतोय ते ब्लॉग मध्ये येणार आणि एडिट आहे. सर्व ब्लॉग मध्ये टाकणार तर एकदम असं ब्युटिफुल लोकेशन आहे. हिडन जेम ऑफ बीट, जे ऑफ बीट म्हणतात ना, त्या ऑफ बीट कडे आपण चाललो. दत्ताभाऊ पावले आपल्याला वाट दावत आहेत. आमचं इम्पॉर्टन्स कुठं आहे? अविनाश सर ऑल ओके आहे. अविनाश सर आपले इम्पॉर्टन्स ओके आहे ना? पाटील साहेबांच्या ब्लॉग मध्ये. सर हे आपण दत्ताभाऊच्या प्रायव्हेट वॉटरफॉल कडे चाललो आहे. जंगल एकदम थंडगार पाणी पायाला लागत आहे. तो हम आ चुके हैं अमेज़न की वादियों में, अमेज़न की घनदाट जंगलों में, जहाँ पर आप देख सकते हैं कि पूरा जंगल ही जंगल है. कहीं से कोई भी प्राणी आ सकता है. हमें नाही. सध्या आपण पाहत आहोत वॉटरफॉलवर जवळ पोहोचलो आहे आपण. तरी काय लोकांना काय कामं नाहीत, व्हिडिओ रेकॉर्ड करत बसल्यात. इथे लोक कामं करायला आणि काय लोक व्हिडिओ रेकॉर्ड करत बसल्यात. चला तऱ्हेने आपण लोकेशनवर आलो आहे. हा बघू शकता धबधबा आपण. तुझा मेंबर मी जी गोष्ट एका सेकंदात केली ती लोक कोणती वेळ लावून पार करत आहेत. म्हणजे प्लस खाली वॉटरफॉल आहे एकदम प्रायव्हेट. एन्जॉय लाईफ मस्तपैकी आपण बघू शकता.
तर अशा तऱ्हेने सर्व हे झालेलं आहे, आपल्या धबधब्यात वगैरे भिजून वगैरे झालेलं आहे, मस्तपैकी ट्रिपल लंच झालेलं आहे. त्यानंतर आता आपण ऑन द वे जात आहे खरी, म्हणजे सुरुवातीला दत्ताभाऊच्या घरी जाणार, नंतर तिथून मग इकडून तिकडे, इकडून मग परत पणजीला खरी. त्याआधी एक व्ह्यू बघा जिथे आम्ही गाडी पार्क केली होती तो सर्वत्र. हिडन जिम बघितल्यानंतर आणि खूप एन्जॉय केल्यानंतर आपण परतीचा प्रवास सुरू केला आहे. आणि परतीच्या प्रवासात सध्या तो आहे तिथनं आमच्या फायनल डेस्टिनेशनला पणजी येथे निघणार आहोत. लाल परी लाल परी लाल परी. तरी असा खूप सुंदर असा रोड आहे, एकदम लश आणि लश ग्रीन आणि हे हिरवेगार वातावरण पाहून मन एकदम रम्य झालेलं आहे. आमचं मन हिरावून घेतलेलं आहे. जसं मी मगाशी ऋषी साहेबांना सांगितलं की आजचा दिवस एक एन्जॉयबल दिवस होता. खूप मस्त म्हणजे मजा वगैरे खूप मजा केली. आणि आमचा संडे आज विजयासाठी होता, विजयी संडे होता आमचा. विजयी Yes. संडे म्हणजे खूप कमी दिवस असतात ज्या दिवशी आपण असा एन्जॉय करतो, त्यापैकी हा एक दिवस. आणि ऑफिसच्या चळवळीतून निघून आम्ही एन्जॉय करायला आलो त्याच लोकांसोबत. तर आम्हाला लोकांची वेगवेगळी चेहरी पण पाहायला मिळाली. आम्ही येताना आमच्याकडे एकच गाडी होती. आता आमचे सोबते पण आम्हाला भेटलेले आहेत आणि आता आम्ही सोबतच निघालेलो आहे. आणि मिशन आहे, काही लोकांचं मत आहे बांद्यात जाऊन चहा प्यायचा. तर बांद्यात जाऊन चहा कमेंटमध्ये लिहा बांद्यात प्यायचं की म्हापशात प्यायचं. तुम्ही कमेंटमध्ये लिहा बांद्यातला चहा चांगला की म्हापशातला चहा चांगला. हां, त्यासाठी जो कोणी कमेंट करेल, ज्याचं उत्तर बरोबर असेल, जे कोणी बरोबर असेल त्याला आपल्याकडनं अवॉर्ड मिळेल, सॉरी रिवॉर्ड मिळेल. आणि लश ग्रीन रस्त्यावर आपण चाललो आहे बांद्याकडे. बांदा हे एक ठिकाण नसून आमच्या आयुष्याचा गोल झाला आहे. सकाळचंही गोल बांदाच होतं आणि आता सध्याही गोल बांदाच आहे. लगा हो गया आप चलो मैं लगाता हूँ. आणि ज्या हिडन जेम प्लेस वर आम्ही गेलेलो होतो त्याचे जास्त व्हिडिओ मी काढलेले नाही, कारण की आम्ही एन्जॉय करण्यात एवढं व्यस्त होतो की आम्हाला फोन असल्याचा भानच राहिला नाही. आणि आम्हाला तो व्लॉग मी पॉज केला होता. नाही आम्हाला तो हिडन पण तुम्हाला काही मला माहिती आहे तुम्हाला खूप बघण्याची इच्छा वगैरे असेल, तर त्यासाठी मी काही फोटो वगैरे ड्रॉप करेन, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आणि ते जे हिडन प्लेस आहे, हिडन जेम आहे, ते हिडनच राहायला हवं आणि सेफ राहायला हवं. त्यात प्लास्टिकचा कचरा होऊ नये म्हणून आम्ही सोबत पिशव्या घेऊन गेलो. आणि म्हणून आम्ही कचरा सगळा त्याची परत आणला तिथून आम्ही लोकेशनही रिव्हील करणार नाही. तसं मला माहिती आहे माझे फॅन्स भरपूर सारे आहेत आणि मी गेल्यानंतर त्यांची इच्छा होत असेल की आपणही जावं, पण ते पॉसिबल नाही कारण मी लोकेशन रिव्हील करू शकत नाही. तुम्ही फक्त ब्लॉग बघून समाधान मानू शकता.
बांद्यातील नाश्ता, जंगलातील जेवण, त्यानंतर आपण आलो आहे सावंतवाडीमध्ये चहा प्यायला. सावंतवाडीच्या फाट्यावर ॲक्च्युली. बोला की. आम्ही आता इथे स्पेशल चहा प्यायसाठी आलेलो आहे. एकदम इलायचीवरून बेस्ट चहा. इथला वडापाव सध्या आम्ही खाऊ शकत नाही कारण की आमचं पोट एकदम मटणाने तुंबून भरलेलं आहे. हा जो आहे तो बिस्किट शिवाय चहा खात नाही अजिबात. मोठे माणूस चहा पिता तो. म्हणून आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. आमचे सोबती अर्धा 2 किलोमीटर दूर गेलेले आहेत, तरीही आम्ही चहा पिऊनच जाणार आहे. हा आम्ही ठरवलेलं होतं. आणि हसू नका. हे जे आहे ते ज्यांची गाडी आहे त्यांना बिलकुल इच्छा नव्हती यायची, पण घेऊन आलो आम्ही 2 किलोमीटर. आणि आपल्या इथून मागच्याला जाऊन आम्ही नाश्ता पण करणार आहे. तेव्हाच सांगितलेला एक स्पॉट आहे, आणि तिथे पण आपण कव्हर करूया. आम्ही जो काही डिस्टन्स यासाठी कव्हर केलेला आहे तो वर्थ आहे. चहा एकदम बेस्ट आहे, जबरदस्त आहे. तुम्ही पण कधी आलेत तर नक्कीच इथे या. ग्रामपंचायत शेरले याच्या दारावरच. आज आपल्या ट्रिपसाठी सर्वात जास्त मदत फक्त झाली ती चहा. दत्ताभाऊची. दत्ताभाऊने सर्व नियोजन वगैरे केलं होतं. हिडन वॉटरफॉल वगैरे होता, दत्ताभाऊने सांगितला होता. त्यामुळं थँक्यू दत्ताभाऊ. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये किंवा आणि काय म्हणजे स्पॉट वगैरे थांबलं तर झालं नाही तर बाकीच्या वेळी चला भेटू. वा वास वास वा. आमच्या कार्यकर्त्यांचा विचार होता की मॅजेस्टिक प्राईडला जाऊन यायचं, पण सध्या आम्ही खूप थकलेलो आहोत. त्यामुळे आराम करायला आम्ही आपल्या घरी चाललेलो आहे. सर आम्ही प्लॅन ड्रॉप केलेला आहे कसिनोला जायचा, कारण आज खूप एक्झॉस्टिंग डे होता. बॅग पंचिंग. आमच्यासोबत बनून राहण्यासाठी धन्यवाद. आणि दत्ताभाऊ ज्यांनी आमची ही ट्रिप पॉसिबल केली, त्यांनी आम्हाला हिडन जेम दाखवला, तसंच आमच्या जेवणाची पिण्याची सोय केली. त्यासाठी खूपच धन्यवाद. दत्ताभाऊंना क्रेडिट जातोय ट्रिपचं. आणि आता आम्ही पण आपल्या घरी जातोय. तुम्ही पण जेवण खाऊन करून झोपा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा. कारण सध्या गोव्यामध्ये